एका शेतकऱ्यावर चक्क 4 बिबट्यांनी हल्ला केला. पण त्यानंतर या शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून त्याचं कौतुक होत आहे. शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार. जेव्हा शेतकऱ्यांनी 4 बिबट्यांना गार केलं, एक शेतकरी ज्याच्यावर चहूबाजूनी 4 बिबट्यांनी हल्ला केला होता, पण त्याने घाबरून न जाता आपल्या असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात 4 बिबटे दबा धरून बसलेले दिसले. आसपास कोणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण त्या 4ही बिबट्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं होतं. आता कोणत्याही क्षणी ते 4ही मिळून त्याच्यावर हल्ला करणार होते. पण यानंतर शेतकऱ्याने कसा बुद्धी चातुर्याने आपला जीव वाचवला की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. वन विभागाने कौतुक केलं. काय डोकं चालवलं या बिबट्याने. संपूर्ण राज्यात या शेतकऱ्याचं नाव अभिमानाने घेतलं जात आहे. मग काय आयडिया वापरली या शेतकऱ्याने. एका बिबट्याने हल्ला केला तरी अक्षरशः लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यापासून हा शेतकरी कसा वाचला, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आज आपण अशा एका शेतकऱ्याची शौर्य गाथा ऐकणार आहोत की ज्याच्या समोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं, पण तो घाबरला नाही. त्यानं बुद्धीचा वापर केला. शेतकरी अडाणी होता, पण त्याने असं काय डोकं चालवलं की संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू झाली. एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटपून शेतात कामासाठी आलेला. दुपारचे साधारण 2-3 वाजले असतील. त्याने त्याच्या कपाशीच्या शेतात थोडं काम करायचं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे एक नाही, 2 नाही, तर 4 धिप्पाड बिबाटे बिबटे बसले होते. 4 बिबटे. कोणीही पाहून पळाला असता, पण शेतकरी पळाला नाही. त्याने त्यांचा असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशात याची चर्चा होणार होती. एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं, त्याला थोडीशी भीती वाटली. त्याला वाटलं आपलं काही खरं नाही. आसपास कुणीच नव्हतं. त्याने आसपास नजर टाकली, पण दूरपर्यंत कोणी दिसेना. त्याने त्या बिबट्यांना पाहिलं होतं आणि आता त्या 4ही बिबट्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. बिबट्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. ते पूर्णपणे सावध झाले होते. आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते. आता त्याला माहिती होतं की या 4 शिकारी प्राण्यांपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर काहीतरी डोकं चालवं लागेल. त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासारखं त्याच्याजवळ काहीच नव्हतं. बाजूला एक काठी पडलेली होती, पण 4 बिबट्यांपुढे त्या काठीचा काहीच उपयोग झाला नव्हता. आसपास दगड देखील पडले होते, पण दगड मारून पळून जायला ती काही कुत्री नव्हती. त्याने त्यांच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती. बिबटे हळूहळू त्याच्याकडे जात होते. त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण घर त्याचं तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं. 4ही दिशांनी पळण्याची वाट त्या बिबट्यांनी रोखली होती. आता बिबटे त्याला घेराव घालायला सुरुवात करत होते. जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक आजीची झोपडी दिसत होती, पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्यांनी त्याला फाडून खाल्लं असतं. त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगानं चाललं की त्याच्या आधी ते कधीच इतक्या वेगानं चाललं नव्हतं. बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ येत होते. तो मागे सरकत होता. आता ते त्याच्यावर झेप टाकणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याचं शेत फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं, जिथे जंगली एरिया होता आणि तिथे सरकारने झाडे लावा झाडे जगवा मोहिमेअंतर्गत एका रोपांवर संरक्षक जाळ्या टाकलेल्या होत्या. त्याने एक जाळी पाहिली. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, ही जाळी आपल्याला वाचू शकते असं त्याला वाटलं. पाठीमागून त्याचा कुत्राही येणार होता. घरून त्यावेळेस जो निघाला होता त्यावेळेस त्याचा कुत्रा मोती त्याच्या पाठीमागे लागला होता, पण मोती अजून आला नव्हता. त्यामुळे आता त्याचा जीव त्याला स्वतःलाच वाचवावा लागणार होता. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. बिबट्याने झेप टाकण्याआधी त्याला ती जाळी घेणं गरजेचं होतं. आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला आणि हे पाहून त्या 4 पैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारली, पण त्याने प्रसंगावधान राखून स्वतःला बाजूला उडी मारून टाकली. स्वतःला बाजूला झोकून दिलं. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर लांबवर होती. आता 4ही बिबटे वेगानं त्याच्या मागे पळू लागले होते. त्यांनी डरकाळी फोडल्या. आता शेतकऱ्याच्या मनात भीती दाटून आली होती. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती रुमाल घट्ट गुंडाळला. जाळीच्या दिशेने धावू लागला. त्याच्या आणि बिबट्यामध्ये फक्त काही फुटाचं अंतर होतं. एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीला लागलाच होता, पण शेतकऱ्याने डोकं चालवलं. त्याने जवळपास 10 मीटर अंतरावरून त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याने जोरदार उडी मारली. तो त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी उचलून लगेच अंगावर घेतली. आता पूर्णतः तो जाळीच्या आत होता. 4ही बिबट्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पंजे जाळीला लागत होते. आता ती त्याला थेट इजा करू शकत नव्हते, पण तरीही तो पूर्ण सुरक्षित नव्हता. ती जाळी छोटी होती. त्याने डोक्यावरून खाली जरी गुडघ्यापर्यंत येत होती. त्याचे पाय आणि छातीचा काही भाग त्या जाळीमध्ये मोकळा राहत होता. 4ही बाजूने जाळीवर पंजे मारून बिबटे त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लक्षात आलं होतं की त्याचे पाय मोकळे आहेत,
शेतकऱ्याच्या लक्षात आलं की जर आपण असेच उभे राहिलो तर हे आपल्याला मारून टाकतील. मग त्याने डोकं चालवलं. तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला. आता त्याचं संपूर्ण शरीर जाळीच्या आत गेलं होतं. जाळीची उंची कमी होती, त्यामुळे तो गुडघ्यावर बसल्यामुळे जाळीची उंची आणि त्याची उंची मॅच झाली होती. बिबटे त्याला बाहेरून पंजा मारित होते. बाजूने बिबट्यांनी त्याला घेराव घातला होता. ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होता. बरीच वेळ ही झुंज चालली. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथेच घुटमळत होते. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याने पुढचं डोकं चालवलं. त्याने धीर धरून जाळी सकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे चारही बुबटे पुन्हा आक्रमक झाले, त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं आपण जर चाललो तर हे हल्ला करतात, म्हणून ते पूर्ण बसला. अर्धा तास तो तिथेच बसून राहिला. त्याला समोर ती झोपडी दिसत होती, पण बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊन देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की ते वेगाने येऊन पंजा मारायचे. त्याला भीती वाटत होती की हात जर पंजा जोरात लागला जाळीच्या आतून नखं लागतील. आता बिबट्याला कळलं होतं की जाळीच्या मदतीने हा पळ काढतोय, म्हणून त्यांनी अधिक जोरानं हात चढवला. शेतकऱ्याला वाटलं आपला शेवट होणार. त्याने लांबून त्या आजीला हाका मारल्या, पण पावसामुळे त्याचा आवाज पोहोचला नाही. ती जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्याने जर ती पूर्ण फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नव्हता. तेव्हाच एक चमत्कार घडला. शेजाऱ्याच्या शेतात शेजारी एक बाजरीचं शेत होतं. त्यातून एक पक्ष्यांचा थवा मोठा आवाज करत उडाला. त्या बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की हीच संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजरीच्या शेतात तो फेकला. तो दगड पडतात पक्ष्यांचा एक मोठा थवा जोरदार आवाज कडून जमिनीच्या कमी उंचून उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्षाच्या दिशेने धावले. शेतकऱ्याला आता पळायची संधी मिळाली. त्याला माहिती होतं की बिबटे काही सेकंदात परत येतील. त्याने एक मोठा निर्णय घेतला. ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो इतक्या वेगानं पळाला की थेट झोपडीत जाऊन शिरला. बिबट्याने त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपीतून जागी झाली होती. घाबरलेल्या शेतकऱ्याला तिनं पाहिलं. आता त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. ते चारही बिबटे झोपडीच्या दाराबाहेर बसून होते. जोरात जोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं, पण ते बाहेर ठाण मांडून बसले होते. त्याने पुन्हा डोकं चालवलं. आजीच्या चुलीतलं जळणारं लाकूड घेतलं. त्याला कापड गुंडाळलं. एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला. मशाल बाहेर काढली. मशालचा भडका पाहून बिबटे थोडे मागे सरकले, पण ते तिथून गेले नाही. आता शेतकऱ्यांची हिंमत संपली होती. त्याला वाटलं होतं रात्रभर इथेच बसणार, पण म्हणतात ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. आणि त्याच वेळी एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा जो घरी होता, त्याला आपला मालक इतका परत का आला नाही म्हणून काळजी वाटू लागली. तो शेतकऱ्याला शोधत शोधत थेट त्याच्या झोपडीपर्यंत आला. आपल्या मालकाचा जीव धोक्यात आहे हे मुक्या प्राण्याला कळलं. त्याने दाराबाहेर बसलेल्या त्या 4 बिबट्यांना पाहिलं. क्षणाचाही विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांच्या झुंडीवर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबटे गोंधळले. त्यांचं लक्ष शेतकऱ्यांवर विचलित झालं. ते कुत्र्याकडे गेलं. एक कुत्रा आणि 4 बिबटे. जीव घेणी लढाई सुरू झाली. ही संधी साधून शेतकऱ्यांनी झोपडीचा दरवाजा उघडला. एक जळकं लाकूड त्यांनी त्या भांडणामध्ये फेकलं आणि घराच्या दिशेने जीवमुठीत जाऊन धूम टोकली. त्या शूर कुत्र्याने आपल्या प्राणाची बाजी लावली, पण आपल्या मालकाचे प्राण वाचवले. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कोणत्याही मोठ्या संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला तर मार्ग नक्की सापडतो. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला, पण शेवटी एका मुक्या प्राण्याच्या स्वामीनिष्ठेने आणि बलिदानाने त्याचा जीव वाचला. माणसाप्रमाणे प्राणीही प्रेम आणि कर्तव्य जाणतात, हेच याच्यातून सिद्ध झालं. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.